आज मी तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये हे नागलीचे पापड दाखवत आहे. 1 किलोचे पॅकेट घेतलेलं आहे. आता पसरट पातेलं घ्यायचं आहे मोठं किंवा कुठलंही भांडं घेऊ शकतात आणि त्यामध्ये ही नागली टाकायची आहे. या नागलीला काही भागामध्ये रागी म्हणतात, तर काही भागामध्ये नाचणी म्हणतात, तर काही भागामध्ये नागली म्हणतात. तर ही अशी नागली आहे. आता ही नागली स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये काही प्रमाणामध्ये माती, कचरा, धूळ वगैरे असते ना, म्हणून स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे. भरपूर पाणी टाकते आणि हाताने अशा प्रकारे ही थोडीशी आपल्याला चोळून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती गढूळ पाणी हे निघत आहे. आता ही अशी चोळून घेतलेली आहे. यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे 3 ते 4 पाण्याने ही नागली धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत नागली ही अशी धुवून घेतली. मस्त अशी ही स्वच्छ नागली झालेली आहे. त्यानंतर ही जी नागली आहे आपल्याला भिजत घालायची आहे, म्हणून नागलीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. तर आज सकाळी नागली धुवून घेतली आणि भिजत घालते. यावरती झाकण ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नागलीच्या वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आता मी तुम्हाला ही नागली दाखवते. असा वरती थोडा फेस आलेला आहे आणि अशी ही नागली भिजलेली आहे. साधारण 1.5 दिवसासाठी ही नागली आपण भिजवून घेतली. म्हणजे संध्याकाळी आता यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे. एक चाळण घ्यायची आहे त्यासाठी आणि चाळणीवरती एखादी कॉटनचा जाड कापड टाकायचा आहे किंवा बेडशीटचं कापड वगैरे जुन्या. तर ही जी नागली आहे ना, आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती, पण वडसून घेतलेली नव्हती. म्हणून आता काढण्याच्या वेळेस ही नागली आपल्याला वडसत घ्यायची आहे. वडसणे म्हणजे अशी वरवरची नागली आपल्याला काढायची आहे. यामध्ये काही प्रमाणामध्ये खडे सुद्धा असतात आणि ते खडे तळाशी बसतात पातेल्याच्या. तर म्हणून अशा प्रकारे अलगद हाताने वडसत ही नागली संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल, तुम्हाला ही प्रक्रिया करायला जमत नसेल, तुमच्या घरामध्ये तुमची आजी, आई किंवा सासूबाई असेल, त्यांना हे काम तुम्ही सांगू शकता. त्यांना अगदी छान प्रकारे करता येते किंवा अशा प्रकारे अलगद हाताने ही वरवरची नागली आपल्याला काढत घ्यायची आहे. म्हणजे जेही काही खडे असतात ना, रेतीसारखे, ते अगदी व्यवस्थित आपल्याला नंतर काढता येतात. नागली हे असं धान्य आहे का यामध्ये रेतीसारखे खडे हे असतातच आणि ते कितीही निवडून घेतले तरी सुद्धा आपल्याला दिसत नाही, अशा वळसण्यानेच ते खडे हे निघत असतात. एखादी नागली मध्ये कमी प्रमाणामध्ये असतात तर एखादी जास्त प्रमाणामध्ये खडे असतात, पण खडे नक्की असतातच. आता ही सगळी नागली काढून घेतलेली आहे असं थोडं थोडं पाणी टाकून आणि ते यामध्ये खडे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ही खालची नागली राहू द्या, तुम्हाला जर का जमत नसेल तर, किंवा अशा प्रकारे पूर्ण हे काढून घेऊ शकता. आता यामध्ये एक सुद्धा खडा नाही आणि खाली तळाशी दाखवते. हे जे काळे काळे दिसत आहे हे बघा, ही रेती आहे. हे जर का असेच पापडामध्ये राहिले असते तर आपले पापड हे कचकच लागले असते. म्हणून अशा प्रकारे नक्कीच वळसून घ्या. आता अशी ही पोटली करायची आहे आपल्याला. असं गाठोडं आणि याची आपल्याला गाठ मारायची आहे. या गाठोड्याची पाणी संपूर्ण हे निथळून घ्यायचं आहे. असा एखादी पदर घ्यायचा आहे आणि त्याच्याने गाठ घट्ट अशी बांधायची आहे. पाणी हे कितीही निथळलं तरी सुद्धा यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी असतेच. म्हणून पातेल्यावरती चाळण ठेवते आणि चाळणीमध्ये हे जे गाठोडं आहे नागलीचं ते ठेवते आणि वरतून झाकून ठेवते. तर आता ही संध्याकाळी नागली झाकून ठेवते. रात्रभर अशीच नागली आपल्याला ही झाकून राहू द्यायची आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायचे आहे नागलीला कोंब आलेले आहे का. जर का तुमच्याकडे उबदार वातावरण असेल तर नागलीला चांगले कोंब येतात, पण जर का थोडासा गारवा असेल, थंड वातावरण असेल तर नागलीला व्यवस्थित असे कोंब येत नाही. तर मी आता उघडून पाहते. नागलीला हे अशा प्रकारे छान कोंब आलेले आहे. जर का मोड आलेले नसतील तर पुन्हा बांधून ठेवायचं आहे आणि साधारण दुपारपर्यंत आपल्याला ही बांधून राहू द्यायची आहे. आता हे असे मस्त पांढरे पांढरे बारीक बारीक मोड आलेले आहे. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. त्यानंतर ही जी नागली आहे घरातच सावलीमध्ये पंख्याच्या हवेखाली आपल्याला अशा प्रकारे पसरून ठेवायची आहे. पसरवताना मात्र अशी पातळ सर पसरवायची आहे, म्हणजे पटकन ती सुकेल. ही नागली आपल्याला पूर्णपणे वाळून सुद्धा घ्यायची नाही, तर अशी ओलसर असतानाच दळून आणायची आहे.
तर साधारण 2 ते 2.5 तासासाठी ही नागली मी पंख्याखाली पसरून ठेवली आणि त्यानंतर दाताखाली दाबून पाहिली. अशी दाबली जाते तेव्हाच ही नागली आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे, थोडीशी ओलसर असताना. आता गिरणीमधून ही नागली दळून आणलेली आहे. असं थोडंसं रवाळ दळून आणायचं, म्हणजे कोंडा व्यवस्थित असा पूर्णपणे हा निघतो. आता कोंडा काढू. तर पीठ हे चाळून घ्यायचं आहे, म्हणून असं एक पसरट घेमेलं घेतलेलं आहे आणि त्याला असा साडीचा कापड बांधून घ्यायचा आहे. साडीचा कापड किंवा होडणी वगैरे बांधू शकता. तर पापडांच्या दिवसामध्ये मोठ्याच कापडाची आपल्याला गरज भासत असते, पापड टाकायला वगैरे किंवा असं चाळायला वगैरे. तर एखादी आयराची साडी असते ना हलकी, ती साडी आपण काढून घ्यायची आहे, कारण जुन्या आपण घातलेल्या साड्या जुन्या वापरायला मन कुठेतरी लागत नाही, म्हणून अशी ही हलकी आयराची मिळालेली साडी मी नवीन काढून घेतलेली आहे. पापडाच्या कामासाठी ती उपयोगात येईल अशी. आता अशा प्रकारे हे वरतून टाकून खाली घट्ट आपल्याला गाठ बांधायची आहे साडीची आणि त्यानंतर ह्या कापडाने आपल्याला हे पीठ चाळायचं आहे, म्हणजे वस्त्र गाढ करणे असं म्हणतो याला. वस्त्र गाढ करून घ्यायचं आहे पीठ. तर मैत्रिणींनो, सकाळी साधारण 11 वाजेला मी नागली ही पसरून घेतलेली होती आणि 3-4 तास सावलीमध्ये ती पसरून ठेवली आणि त्यानंतर मग थोडीशी ओलसर असताना दळून आणलेली आहे. आता साधारण दुपारचे 3 वाजलेले आहे आणि आता हे पीठ मी वस्त्रगाळ करून घेते अशा प्रकारे. असं पातळसर कापडाने आपण जर का हे पीठ चाळून घेतलं तर पूर्ण कोंडा हा निघतो. तर अशा प्रकारे हे पीठ सगळं वस्त्रगाळ झालेलं आहे आणि वरती राहिलेला आहे तो कोंडा. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आणि यामध्ये काही रवा सुद्धा असतो नाचणीचा. असा हा फक्त कोंडा आणि रवा राहिला का त्यानंतर हे जे पीठ आहे म्हणजे हा कोंडा तो काढून घ्यायचा आहे आपल्याला एखादी भांड्यामध्ये. आता हे आपण पारंपरिक पद्धतीने पीठ वस्त्रगाळ करून घेतलेला आहे. आणखी मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर ही जी दुसरी पद्धत आहे ना, यामुळे हे पीठ वस्त्रगाळ करायला अतिशय सोपं जाईल, म्हणजे सांगायचं झालं तर पटकन होईल. तर त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे पीठ चाळायची चाळण आणि त्या चाळणीमध्ये पीठ टाकायचं आहे आणि सुरुवातीला पीठ चाळायच्या चाळणीने हे पीठ आपण चाळून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असा मस्त हा पूर्ण कोंडा निघून जातो. आता हे जे पीठ आहे अशा प्रकारे आपण जर का हात फिरवून घेतला तर अगदी पटकन हे वस्त्रगाळ होतं. अशाच प्रकारे संपूर्ण पीठ हे वस्त्रगाळ करून घेते. या ठिकाणी आपलं हे पापडचं पीठ तयार झालेलं आहे, म्हणजेच नागली सत्व. आता हे मस्त असं फ्रेश नागली सत्व म्हणजेच पापडचं पीठही झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर त्यांना या सत्व्याचे लाडू किंवा शिऱ्यासारखी पेस्ट करून खाऊ घाला. नागलीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि वेगवेगळे प्रकारचे असे विटॅमिन असल्यामुळे मुलांच्या हाडासाठी हे नक्कीच फायद्याचं आहे. तर आता हा कोंडा झालेला आहे काढलेला, यामध्ये सुद्धा थोडे तांदूळ टाकून आपण याचे पापड करणार आहोत. लवकरच आपल्या चॅनलवरती ही सुद्धा रेसिपी मी घेऊन येणार आहे. आता आपण नागलीचे पापड करूया. तर त्यासाठी घरातील एखादी कुठलंही भांडं घ्यायचं आहे, पातेलं वगैरे किंवा अशा प्रकारचं, आणि त्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे. अजिबात हे पीठ मी भांड्यामध्ये भरताना दाबत नाही, असं हे बाउल भरून घेतलेलं आहे. सपाट बाउल हे पीठ आहे. आता ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला खिशी करण्यासाठी पाणी घ्यायचं आहे, म्हणून मी कुकर घेतलेला आहे. कुकर घेऊ शकता किंवा घरातील एखादी कुठलंही जाड तळाचं पातेलं घ्या. तर 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. एक भांडं आधी पाणी टाकलं आणि हे अर्धं भांडं असं 1.5 भांडं पाणी टाकलं. गॅसची फ्लेम चालू आहे. झाकण ठेवते, पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तर या ठिकाणी पापडसाठी लागणारा मसाला घेतलेला आहे, म्हणजेच घरातील साहित्यच. तर 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 2 चमच पांढरे तीळ, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 1 चमचा डिंक आणि पाव चमच हिंग घ्यायचा आहे. त्यासोबतच 1 चमचा पापड खार घ्यायचा आहे आणि आपल्या चवीनुसार म्हणजेच 1 चमचा मीठ घेतलेला आहे. मिठाचं प्रमाण वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडंसं कमीच घालायचं आहे. पापड खार सुद्धा चवीला थोडासा खारट असतो, म्हणून 1 चमचाच मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये काही साहित्य आहे ते आपल्याला थोडंसं मिक्सरला जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये डिंक, ओवा आणि शोप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि थोडंसं मिक्सरला असं थोडंसं जाडं भरडं फिरून घ्यायचं आहे, कोरडंच.
अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेतलं. आता सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ सुद्धा टाकते आणि आता हा झालेला आहे मस्त असा आपल्या नागलीच्या पापडचा मसाला. तर हाच मसाला तुम्ही तांदूळाच्या पापडासाठी सुद्धा वापरू शकता. तर आपण पाणी सुद्धा गॅसवरती ठेवलं होतं. पाण्याला मस्त खळखळून उकळी आलेली आहे. झाकण काढते आणि यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे. तर दीड पट आपण पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं. तर म्हणून जे अर्धं भांडं ठेवलेलं होतं ना पाणी, ते काढून घ्यायचं आहे. आता साधारण 1 भांडं हे पाणी आहे. म्हणजे जेवढं पीठ तेवढंच पाणी कुकरमध्ये ठेवलं. गॅस पुन्हा चालू करते आणि हा जो मसाला बनवलेला आहे आपण, तो मसाला पाण्यामध्ये टाकून घेते. हाच मसाला आपण बाजारामध्ये विकत घ्यायला गेलो तर 70 ते 80 रुपये आपल्याला मोजावे लागतील. मसाला टाकल्यानंतर मस्त खळखळून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे मसाल्याची चव सगळी ही पाण्यामध्ये उतरते. असं अर्ध्या मिनिटापर्यंत पाणी हे उकळू दिलेलं आहे. त्यानंतर गॅस कमी करते. आता हे जे पीठ आहे ना, नागली सत्व, ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. आता जेवढं पीठ तेवढंच पाणी हे कुकरमध्ये शिल्लक आहे घेतलेलं आहे आपण. अर्ध भांडं तर आपण पाणी काढून घेतलेलं आहे. तर एखादी नागलीला पाणी जास्त लागते किंवा एखादी नागलीला पाणी कमी लागते. तर नागली जुनी किंवा नवीन यावरती पाण्याचं प्रमाण जे आहे थोडंसं कमी अधिक लागते. म्हणून असं पाणी जास्तीचं ठेवा आणि मग काढून ठेवा. आता सगळं पीठ हे टाकलं. अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. वरतून लाटण्याने थोडेसे 2 ते 3 अशा प्रकारे आपल्याला होल करायचे आहे. म्हणजे पिठाच्या आतील वाफ व्यवस्थित अशी येईल. 4 ते 5 असे होल करून घेतले. त्यानंतर लाटण्याला चिटकलेलं पीठ हे सगळं काढायचं आहे. गॅसची फ्लेम कमी आहे. कमी गॅसवरती राहू द्यायचं आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत असंच हे राहू दिलं. पूर्ण पिठावरती पाणी फिरू द्यायचं आहे. पाणी आलेलं आहे वरती. त्यानंतर गॅस बंद करते आणि हा जो कुकर आहे तो खाली उतरवून घेते. आता ही खिशी आपल्याला एरून घ्यायची आहे. म्हणून लाटण्याने अशा प्रकारे एरून घेते. जर का आपण कुकरमध्ये ही खिशी केली तर ही खिशी एरताना व्यवस्थित आपल्याला ही दंडी असल्यामुळे कुकरला असं पकडता येतं. आणि तळामध्ये कुकर हा जड असतो, त्यामध्ये खिशी व्यवस्थित शिजते आणि जळतही नाही. असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे गरम पाणी होतं ते अशा प्रकारे वरतून आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे पाणी वरतून टाकल्यामुळे काय होतं, जे कोरडं पीठ असतं ना ते राहत नाही आणि खिशी अशी व्यवस्थित अशी ही एरली जाते. कुणाच्याही मदतीशिवाय आपण हे पापड सहज करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही खिशी एरून घेतली तर खिशी अजिबात कच्ची राहत नाही आणि कुठेही पीठ सुद्धा खिशीमध्ये राहत नाही. असं हे एरत असताना जसं पाणी लागतं ना त्यानुसार पाणी हे टाकायचं आहे. असं थोडं थोडं पाणी टाकून खिशी आपल्याला एरत घ्यायची आहे. अशी खिशी एरून घेतली तर पापडला चमकही छान येते. आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. जर का खिशी एरताना यामध्ये तेल सुद्धा टाकलं जाते, पण तेल टाकलं तर पापड हा आपल्याला वर्षभरसाठी साठवून ठेवायचा असतो आणि तेलाच्या पापडांचा डबा आपण जेव्हा उघडतो ना तेव्हा असा वेगळाच वास येतो. म्हणून वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर टाळावा आणि शक्य तेवढा कमी तेलाचा वापर करावा. तर अशी ही खिशी एरून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही अजिबात गोळे नाही, पीठ नाही, एक सुद्धा गाठ नाही यामध्ये. झाकण लावते. खाली तवा ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे आणि कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये अशी वाफ येईपर्यंत कुकर तसाच राहू द्यायचा आहे. अशी थोडी वाफ भरली गेली. त्यानंतर गॅस बंद केला आणि पूर्ण वाफ ही निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते. अशा प्रकारे कुकरमध्ये आपण खिशी शिजवून घेतली तर वाफ ही छान अशी दाबली जाते शिटीमुळे. त्यामुळे मस्त अशी ही खिशी शिजते. पण पातेल्यात तसं नाही. वाफ ही झाकण ठेवल्यानंतर सुद्धा निघत असते. म्हणून कुकरचा वापर करून नक्कीच हे पापड करा. अतिशय छान होतात. खिशी ही मिक्स करून घेते. पाहू शकता मस्त खिशी अशी सगळ्या बाजूने छान शिजलेली आहे. त्यानंतर ही खिशी गरम आहे म्हणून आपल्याला प्लास्टिक पेपरचा वापर करायचा नाही. तर असा एखादी कॉटनचा रुमाल ओला करून घ्यायचा आहे. म्हणजे ओला केल्यानंतर पिळून घेतलेला आहे. आणि थोडासा ओलसर रुमाल घ्यायचा आहे ताटामध्ये टाकून आणि त्यामध्ये ही जी खिशी आहे ती टाकायची आहे.
अर्धी खिशी टाकली, अर्धी खिशी ही कुकरमध्येच आहे. कुकरचं झाकण लावते आणि असंच कुकर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता गॅस वगैरे चालू करायचा नाही. आणि त्यानंतर ही खिशी आपल्याला अशा प्रकारे चोळून घ्यायची आहे. रुमाल हा ओला असल्यामुळे हाताला चटके सुद्धा लागत नाही खिशी ही अशा प्रकारे चोळत असताना. आणि ह्या गरम गरम खिशीचे पापड छान होतात, म्हणून शक्यतो प्लास्टिक कागदाचा किंवा प्लास्टिक पेपरचा खिशी चोळण्यासाठी तरी वापर टाळावा. ओल्या कापडाला अजिबात ही खिशी चिटकत नाही. साधारण अर्धा ते 1 मिनिटापर्यंत खिशी अशी ही चोळून घेतलेली आहे. मस्त स्मूथ अशी ही खिशी झालेली आहे. आता आपल्याला पापड करायला घ्यायचे आहे, तर हे पुरी मेकर घेतलेला आहे मी आणि पुरी मेकर मध्ये प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरला अगदी थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजे पापड चिटकू नये म्हणून. फक्त एकच वेळेस तेल लावायचं आहे, शेवटच्या पापडपर्यंत तेल लावायची काही गरज नाही. आता ह्या खिशीच्या पापडासाठी लाट्या करायच्या आहे. ज्या साईजचा पापड करायचा आहे, थोडासा लहान किंवा मोठा, त्यानुसार लाटी करायची आहे. तर असे मीडियम साईजचे पापड मी करत आहे म्हणून अशा लाट्या केलेल्या आहे. पुरीसारखा एक उंडा घ्यायचा आहे लाटीचा. तर आता हे पापड आहे ना, मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये करून दाखवत आहे. खाली अगदी थोडंसं तेल लावून घेतलेला प्लास्टिकचा कागद ठेवला, मध्ये उंडा ठेवायचा आहे, वरतून सुद्धा आपल्याला कागद ठेवायचा आहे. अगदी थोडंसंच तेल लावून एका साईडला आणि दाबून घ्यायचं आहे. असं प्रेस केलं का लगेचच काही सेकंदमध्येच असा मस्त पापड हा होत असतो. तर एक नाही तर सगळेच पापड असेच भराभर आपल्याला बनवता येतात. खिशी चांगली झाली ना, पापड हे अगदी व्यवस्थित येतात आणि लगेच ते दाबलेही जातात. आता मी तुम्हाला दुसरा पापडही दाखवते. तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे असे एकसारखे अगदी कागदासारखेच पातळसर हे पापड होतात. जवळूनही मी तुम्हाला दाखवते. किती मस्त दिसत आहे आणि वाढल्यानंतर तर अगदी काचेसारखेच हे पापड दिसतात. आता हे पापड टाकायचे कसे, वाळत कसे घालायचे मी तुम्हाला दाखवते. तर खाटीवरतीही टाकू शकता. जर का खाट नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाळतात. असा प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे. प्लास्टिक सीट वरती हे पापड आपल्याला टाकायचे आहे आणि वरतून हा प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे. असे थोडेसे कोरडे झाले का मग कापडावरती टाकू शकता. आता मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर पापड कसे कराल, तीही पद्धत मी तुम्हाला दाखवते. खाली प्लास्टिक तर सीट आथरलेली आहे, त्यावरती लाटी ठेवायची आहे, वरतून छोटासा प्लास्टिकचा कागद ठेवायचा आणि प्लेट घ्यायची किंवा जळ पोलपाट वगैरे असं घेऊन दाबून घ्यायचं आहे. असा हा पापड होतो. त्यानंतर लाटणं घेऊन लाटण्याने असं थोडासा हलका लाटून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे सगळे हे पापड आपल्याला करायचे आहे. तर सगळे पापड झालेले आहे. मस्त कडकडीत उन्हामध्ये हे पापड तुम्ही वाळून घेऊ शकता. ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा 2 दिवस हे पापड वाळून घ्या, मस्त वाढतात आणि वाढल्यानंतर अशा प्रकारे हे पापड दिसतात. पापडांना किती मस्त रंग दिसत आहे, अगदी काचेसारखे हे पापड दिसत आहे. एक नाही तर सगळेच पापड असे मस्त झालेले आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही पापडची रेसिपी पाहिलेली आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्ही बनवलेले पापड सुद्धा अगदी परफेक्ट होतील. आता हे जे पापड आहे ना, मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतर तुम्ही पाहूया कसे होतात. तर पापड तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये असा हा पापड टाकते. मस्त दुप्पट तिप्पट हा पापड फुलत असतो. तर मंडळी, मी पापड तळून घेत आहे. तोपर्यंत तुम्हाला हा पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑल वरती करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. साधारण 5 ते 6 पापडमध्ये पूर्ण ताट हे भरलेलं आहे आणि मस्त असे हे पापड झालेले आहे. असे हे पापड तळून घेतलेले आहे. या पापडांना आपण आणखीनच चटपटीत करू. हॉटेलमध्ये आपण कधीतरी जेवणाला गेलो तर अशा ह्या नागलीच्या मसाली आणि चटपटीत पापडाची ऑर्डर नक्कीच करतो. तर हा पापड आपल्याला भरपूर असा महाग मिळत असतो. तसाच चटपटीत आणि चविष्ट अगदी हॉटेलसारखाच पापड आपण घरी पाहूया. असा हा तळलेला पापड प्लेटमध्ये ठेवायचा आणि त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. असा पसरट सगळ्या बाजूंनी कांदा टाकला. त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे.
आणि सोबतच थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि त्यावरती बारीक शेव आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर स्किप सुद्धा करू शकता. आणि असा चटपटीत चविष्ट पापड लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. तुम्ही नक्कीच करून पहा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तेलामध्ये पापड टाकला का मस्त दुप्पट तिप्पट हा पापड फुलत असतो. आणि तळूनही रंगही पाहू शकता पापडचा किती छान दिसत आहे. त्याचप्रमाणे मस्त चमकदार आणि काचासारखे पातळसर अगदी साल पापडीसारखे हे पापड होत असतात. एक वेळा बनवून ठेवलेले हे पापड आपण वर्षभरासाठी खाऊ शकतात. मस्त 3-4 पटीने फुलणारे, दिसायला मस्त आणि एकदम खुसखुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे पोह्यांचे पापड. गिरणीवर दळायची गरज नाही किंवा कुठलेही साहित्य भिजत घालायची गरज नाही. अगदी झटपट हे पापड होतात आणि उन्हात जायचीही गरज नाही. मग चला पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर पोह्यांचे पापड आहे म्हणून या ठिकाणी एक बाउल भरून मी पोहे घेतलेले आहे. तर आता तुम्ही म्हणाल हे पोहे कोणते? तर जे आपण कांद्या पोहेसाठी घरात नाश्त्याला वापरतो ना, तेच हे पोहे आहे. पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहे. त्यासाठी पुरण चाळायची चाळण असते ना, अशी बारीक ती चाळण घेतलेली आहे. त्यामध्ये चाळून घेते. पोह्यांमध्ये किंवा किंवा बऱ्याच वेळा आपल्याला असे बारीक किडे दिसतात किंवा कचराही असतो किंवा असं पिठासारखंही असते. म्हणून हे पूर्ण आपल्याला चाळून काढून टाकायचं आहे. आता हे पोहे तुम्ही पाहू शकतात असे वातळ आहे, तुटत सुद्धा नाही असे दाबले तरी सुद्धा. आणि अशाच पोह्यांचं आपण पीठ केलं तर पाहिजे तसं बारीक होणार नाही. असा हा कचरा निघालेला आहे त्यातला काढून घेते. त्यानंतर हे जे पोहे आहे आपण स्वच्छ केलेले हे पोहे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे. म्हणजे असे दाबले ना लगेच त्या पोह्यांचा चुरा होईल. म्हणून गॅसवरती मी कढई ठेवून घेते आणि गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे. कमी ते मीडियम गॅसवरती हे पोहे साधारण 2 मिनिटासाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहे. 2 मिनिट सांगायचं झालं तर पोह्यांना असा मस्त कुरकुरीत पणा येईपर्यंत पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पोहे भाजत असताना मात्र असे फक्त कढईमध्ये टाकून द्यायचे नाही, तर अशा प्रकारे उलटपालट करून पोहे आपल्याला हे भाजायचे आहे. म्हणजे एकसारखे असे भाजले जातील आणि कुठेही जळणार सुद्धा नाही. गॅस मात्र कमीच ठेवा. मोठा गॅस केला तर पोहे लगेचच हे जळतात आणि पापडचा वास सुद्धा जळलेला सारखा येऊ शकतो. असा हलका गुलाबी रंग आलेला आहे पोह्यांना आणि मस्त असे कुरकुरीत सुद्धा दिसत आहे. त्यानंतर मी गॅस बंद करते आणि हे जे पोहे आहे आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर चाळणमध्येच काढून घेते, कारण चाळणीमध्ये पोहे पटकन थंड होतील. जर का ताटामध्ये आपण काढले थोडा वेळ लागू शकतो. म्हणून चाळणीमध्ये असे पसरून ठेवते का आपलं काम जे आहे ते अगदी पटकन होईल. आता पोहे हे गार झालेले आहे बघा. अशा हातामध्ये चुरले का लगेचच चुरा होत आहे. मस्त असे कुरकुरीत पोहे हे भाजले गेलेले आहे. पोहे हे आधीच भाजलेले असतात म्हणून त्यासाठी जास्त काही भाजायची गरज नाही. कमी ते मीडियम फ्लेमवरती 1.5 ते 2 मिनिटापर्यंत पोहे हे भाजले जातात. त्यानंतर हे पोह्यांचं आपल्याला पीठ करायचं आहे म्हणून मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आणि त्यामध्ये असे थोडे थोडे पोहे टाकायचे आहे आणि शक्य तितकं बारीक हे दळून घ्यायचं आहे. पीठ दळून झालेलं आहे. त्यानंतर चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर पीठ चाळायची चाळणी घेतली आणि बारीक चाळणीनेच हे पीठ चाळायचं आहे. आता हे मी साधारण पाव किलो पोह्यांचे पापड करून दाखवत आहे तुम्हाला, म्हणून घरीच मिक्सरमध्ये दळून घेतलं. तुम्ही जर का किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड करत असाल तर गिरणीवरून दळून आणू शकता. चाळल्यानंतर असं हा जाड कण्या निघतात पोह्यांच्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये आणखी पोहे टाकायचे आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे दळून घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. अजिबात जाड पीठ आपल्याला वापरायचं नाही. छान असं बारीक दळलेलंच हे पीठ घ्यायचं आहे. आता हे छान बारीक पीठ झालेलं आहे. आता हे पीठ आपण मोजून घेऊ. घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने पीठ मोजून घ्यायचं आहे. जरी आपण पोहे मोजून घेतलेले असले तरी सुद्धा पाण्याचा अगदी परफेक्ट अंदाज येण्यासाठी पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे. असा सपाट कप एक भरून पीठ झालेला आहे. आता उरलेलं बाकीचं पीठ सुद्धा कपामध्ये भरून घेते. अशा प्रकारे हा अर्धा कप पिठाने भरलेला आहे. टोटल हे जे पीठ आहे 1.5 कप पीठ झालेलं आहे. बाउलमध्ये पीठ काढून घेते.
आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपण हे पोहे दळून घेतलेले आहे तेच मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे, त्यासोबतच अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. आता ओवा आणि जिरं मिक्सरला लावून असं थोडंसं जाडसर हे दळून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे खूप अशी बारीक पावडरही करायची नाही, असं थोडंसं जाडसर दळून घेतलं ना पापड छान दिसतात आणि अजिबात फाटतही नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हा पोहे खाण्याचा चमच आहे, याच्याने पाहू शकता असा गच्च भरून तर अर्धा चमचा मीठ आहे. त्यानंतर मिठापेक्षा थोडं कमी आपल्याला पापड खार घ्यायचं आहे, साधारण पाव चमचा पापड खार घेतला. पापड खार आणि मीठ सारखंच दिसते, पण पापड खार मिठापेक्षा थोडासा खरखरीत असतो. एवढं साहित्य घेतलं. त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे. जाड तळाचं पातेलं घ्या. आता पातेल्यामध्ये पाणी टाकते, तर ज्या वाटीने किंवा ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे की 1.5 कप पीठ होतं म्हणून 3 कप पाणी टाकून घेतलं पातेल्यामध्ये आणि हा जो मसाला घेतलेला आहे ना मीठ, पापड खार, जिरे आणि ओव्याची पावडर ते टाकून घेतलं. झाकण ठेवायचं आहे. जर का तुमच्याकडे लहान मुलं असतील तर फक्त एवढंच साहित्य तुम्ही टाकून पापड करू शकता आणि जर का थोडेसे मोठे मुलं असतील किंवा मोठे मंडळी असतील, तिखट खात असतील, तर मग अर्धा चमचा यामध्ये मिरची पावडर टाका. मिरची पावडर टाकल्यामुळे पापडाला चव आणखीनच छान येते. झाकण ठेवते आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आपल्या चवीनुसार मिरची पावडर यामध्ये वापरायची आहे. पाण्याला मस्त खडखडून उकळी आलेली आहे. व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेते आणि उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि हे जे पीठ आहे ते पीठ टाकायचं आहे पातेल्यामध्ये, असं पाण्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवू. गॅस अगदी कमी करून घेऊ. कमी गॅसवरती सगळ्या पिठावरती पाणी फिरून घ्यायचं आहे. केव्हाही खिशी करण्यासाठी पातेलं थोडंसं मोठंच असावं. पूर्ण पाणी आलेलं आहे पिठावरती. त्यानंतर अशा प्रकारे ही खिशी आपल्याला एरून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे जे पातेलं आहे पातेलं सुद्धा खाली उतरून घेते, म्हणजे व्यवस्थित खिशी आपली ही एरली जाईल. अशा प्रकारे तुम्ही जर का ही खिशी करून घेतली तर अजिबात यामध्ये एक सुद्धा गाठ बांधली जात नाही आणि ही खिशी बनवायला तर अतिशय सोपी आहे. कुणाचीही मदत न घेता आपण एकटे जरी असले ना तरी सुद्धा अगदी सहज हे पापड करू शकतो. अशा प्रकारे सगळं पीठ हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि खिशी झालेली आहे. पाहू शकता खूप अशी घट्ट सुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही, अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण झालेलं आहे. अशी मिक्स करून घेतली का लाटण्याला चिटकलेली खिशी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाण्याचा असा ओला हात घ्यायचा आहे. थोडीशी खिशी दाखवते त्याआधी. अशी व्यवस्थित मिक्स झालेली आहे, एक सुद्धा यामध्ये गाठ नाही. त्यामध्ये थोडंसं पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे वरतून, अगदी थोडंच हात आणि झाकण ठेवते. गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आणि कमी गॅसवरती साधारण 3 मिनिटांसाठी ही खिशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता ही खिशी कमी प्रमाणामध्ये आहे म्हणून मी 3 मिनिटांसाठी ठेवली. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पोहे घेतले असाल थोडासा जास्त वेळ लागू शकतो. त्यानंतर असा ओला करून कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि त्या कापडामध्ये ही खिशी टाकून आपल्याला चोळून घ्यायची आहे. खिशी ही खूप कडकडीत गरम असते, त्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका. एखादी असा रुमाल किंवा कापड घेऊन घ्या आणि तो ओला करून पिळून घ्या घट्ट आणि त्या ओल्या कापडाने ही खिशी चोळून घ्या. कापड हा ओला असल्यामुळे ना आपल्या हाताला चटकेही लागत नाही आणि शरीराला सुद्धा हानिकारक काही नाही. तर मैत्रिणींनो, खिशी चोळण्यासाठी शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीचा वापर टाळावा आणि गरम वस्तू शक्यतो टाकूच नाही. अशी साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी ही जी खिशी आहे ती चोळून घेतलेली आहे. मस्त छान अशी स्मूथ आलेली आहे. त्यानंतर ह्या खिशीच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे. जास्त प्रमाणामध्ये तुम्ही खिशी करत असाल तर थोडी थोडीच पातेल्याच्या बाहेर खिशी काढायची आहे आणि राहिलेली खिशी पातेल्यामध्ये झाकून ठेवायची आहे, म्हणजे ती जास्त वेळासाठी गरम राहील आणि गरम खिशीचेच पापड छान होतात. आता अशा प्रकारे ह्या लाट्या करून घेते.
असा रोल करून घेतलेला आहे. त्यानंतर सुरीने कट करून घेते किंवा हातानेही कट करून घेऊ शकता. अशा सुरीने या लाट्या केल्या ना अगदी बराबर होतात. आता ज्या साईजचा तुम्हाला पापड करायचा आहे, थोडासा लहान, मोठा किंवा मीडियम, त्यानुसार ह्या लाट्या करायच्या आहे. रोल हा सुरीने कट करून घेतला. त्यानंतर हाताने असे गोल गोल करून घेते. अगदी बराबर ह्या लाट्या, हे उंडे होत असतात. आणि अशा प्रकारे हे उंडे करून घेतल्यानंतर हवाबंद झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे किंवा एखादी पातेल्यामध्ये काढलं तर त्यावरती झाकण ठेवा. असे हे उंडे करून झालेले आहे. तर आता मी तुम्हाला पापड करून दाखवते. तर पापड बनवण्यासाठी हे पुरी मेकर घेतलेला आहे, म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन. तर यामध्ये प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. खाली उंडा ठेवला, वरतून प्लास्टिक पेपर ठेवते आणि असं हे दाबून प्रेस करून घ्यायचं आहे. आतापर्यंत आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. फक्त ह्या प्लास्टिकच्या पिशवीला अगदी एखाद थेंब तेल लावून अशा प्रकारे हे पापड करून घ्या, म्हणजे अजिबात चिटकत नाही. पापड पाहू शकता किती मस्त असा पातळसर आलेला आहे आणि एकसारखा असा. आता हे पापड वाळत घालायचे आहे. तर घरातच हे पापड मी करून घेत आहे. अजिबात उन्हात जायचीही गरज नाही. प्लास्टिक पेपर मोठा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे जे पापड आहे आपण बनवलेले ते टाकत घ्यायचे आहे. तशाच प्रकारे दुसराही पापड करून दाखवते. प्लास्टिक पेपर खाली ठेवायचा आहे, मध्ये उंडा आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे. फक्त पहिल्यांदाच थोडंसं तेल लावा प्लास्टिक पेपरला, नंतर शेवटच्या पापडापर्यंत तेल लावायची अजिबात गरज नाही. दुसराही पापड पाहू शकता. असं थोडंसं जाळ वाटल्यास तर फिरून घ्या आणि पुन्हा हे मशीन दाबून घ्या. त्यानंतर मस्त असा एकसारखा पापड हा होत असतो. न लाटता अगदी बराबर हे पापड होतात. तर मैत्रिणींनो, पापड मशीन विषयी भरपूर अशा कमेंट्स येत आहे. तर का ताई, ही पापड मशीन तुम्ही कुठून घेतलेली आहे किंवा कितीला घेतलेली आहे? तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. ही जी पापड मशीन आहे ना, भांडेवाल्यांच्या दुकानामध्ये आपल्याला सहज मिळून जाते किंवा ज्या ठिकाणी पोलपाट लाटणं लाकडी वस्तू मिळतात ना, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही पापडची मशीन, म्हणजे पुरी मेकर म्हटलं जाते याला, हे सहज मिळते. एकदा घेऊन ठेवलं ना हे एका उन्हाळ्यामध्ये, तर भरपूर वर्ष आपल्याला हे उपयोगात येते आणि किंमतही काही जास्त नाही. यामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे येतात. प्लाऊडचं आणि लाकडाचं हे 500 पर्यंत येते आणि प्लाऊडमध्ये घेतलं तर 300-350 पासून याची स्टार्टिंग आहे. अशा प्रकारे एखाद वेळेस तुम्ही जर का हे पुरी मेकर घेऊन ठेवलं तर भरपूर वर्ष उपयोगात येईल. आता जर का तुमच्याकडे हे पुरी मेकर नसेल तर पापड कसा कराल? तर प्लास्टिक पेपरवरती खाली उंडा ठेवला, त्यावरती वरतून छोटासा प्लास्टिकचा पेपर ठेवला आणि घरातील एखादी जड ताट घ्यायचं किंवा पोलपाट घ्यायचं आणि त्याच्याने दाबून घ्यायचा. असा हा पापड होतो. त्यानंतर लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचा. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता. पण पुरी मेकर जर का असेल ना, त्याच्याने अगदी भराभर हे पापड होतात. म्हणजे आपण एकटे जरी करणारे असले ना, तरी सुद्धा काही वाटत नाही. मस्त असा हा पापड झालेला आहे. तर एक नाही तर सगळेच पापड अगदी छान येतात. कुठेही पापड फाटत नाही आणि मस्त एकसारखे असे पातळसर हे पापड येत असतात. पाहू शकता, काही सेकंदमध्येच मस्त असा हा पापड होत असतो. तर अशाच प्रकारे सगळे पापड हे मी बनवून घेते. पापड बनवून घेत आहे तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. तर अशा प्रकारे मस्त पातळसर हे सगळे पापड करून घेतलेले आहे आणि वाळतही घरामध्ये अशा प्रकारे हे टाकलेले आहे. तुम्ही सुद्धा हे पापड नक्कीच करून पहा. उन्हात अजिबात जायची गरज नाही. ऊन जरी येत नसेल तुमच्याकडे तरी सुद्धा हे पापड तुम्ही बनवून खाऊ शकता. तर अशा प्रकारे हे पापड मी घरामध्येच बनवून घेतलेले आहे. पण दुसऱ्या दिवशी मात्र 2 ते 2.5 तासासाठी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. कारण वाळवणीचा पदार्थ आहे, उन्हामध्ये वाळवणे हे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही हे पापड पाहू शकता, मस्त तयार झालेले आहे. अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त रंगही छान दिसत आहे असे हे पापड झालेले आहे. तर मंडळी, आता हे जे पापड आहे मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळूनही छान फुलतो हा पापड आणि त्याशिवाय भाजूनही मस्त होतो. मग चला आधी तळून दाखवते. गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे.
तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तेल आहे आपल्याला आता तापू द्यायचं आहे। आता तेल हे तापलेलं आहे, पापडाची साईजही पाहू शकता। असा तेलात पापड सोडला का लगेचच हा पापड मस्त असा फुलत असतो। 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, असे हे पापड फुललेले आहे आणि अजिबात तेलकट हा पापड दिसत नाही। आणखी मी तुम्हाला अशाच प्रकारे काही पापड तळून दाखवते, म्हणजे एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात। कुठेही चिरत नाहीत हे पापड, अजिबात फाटत नाही आणि मस्त असे चवीला अप्रतिम लागणारे आणि झटपट होणारे हे पोह्यांचे पापड। असे मस्त हे पापड कढईमध्ये टाकला ना, अशी लगेचच कढई भरून हा पापड फुलत असतो आणि झाऱ्याने असा दाबून घेतला ना, अजिबात तो गोलाकारामध्ये होत नाही, असा सरळच राहतो। तर मैत्रिणींनो, ह्या उन्हाळ्यातील पापडांच्या रेसिपीमध्ये ही एक पोह्यांची पापडाची रेसिपी नक्कीच करून पहा, चवीला छान लागते। एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही अशाच प्रकारचे पापड बनवून खाल। अशा प्रकारे मी काही पापड तळून घेतलेले आहे, फक्त 6 पापडमध्येच असं हे ताट भरलेलं आहे आणि पापडाची साईजही पाहू शकतात, अजिबात तेलकट हा पापड दिसत नाही। मस्त 3-4 पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, असा हा पापड फुलत असतो। आणि आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते, तोडल्यानंतरही एकदम खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारा, वयस्कर मंडळी सुद्धा सहज खाऊ शकतील असे हे मस्त खुसखुशीत पापड होत असतात। लगेचच चुरा होत आहे पापडचा। आता मी तुम्हाला पापड हे तळून दाखवलेले आहे, त्यानंतर पापड हा भाजूनही दाखवते। भाजल्यानंतर सुद्धा हे पापड मस्त असे होत असतात। तर मैत्रिणींनो, पापड भाजायला मी ह्या इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करत असते। अगदी विस्तवासारखीच ही शेगडी तापते आणि विस्तवावरती जसे पापड छान भाजले जातात ना, त्याचप्रमाणे ह्या शेगडीवरती पापड व्यवस्थित असा भाजला जातो। कारण मायक्रोव्हन घेणं हे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतं, त्यासाठी आपण अशा प्रकारची शेगडी घेऊन त्यावरती पापड हे भाजू शकतो। गॅसवरती पापड भाजल्यास तर पापड हा जळतो आणि डायरेक्टली गॅसवरती भाजणं हे हानिकारक सुद्धा आहे। त्यासोबतच जास्त तेलकटही खायला आवडत नाही बरेचशांना आणि जास्त तेलकट खाणं सुद्धा शरीरासाठी कुठेतरी हानिकारक आहे। तर अशा प्रकारच्या शेगडीचा वापर करून किंवा विस्तवावरती आपण हे पापड भाजून घेऊ शकता। कुठेही लाल होत नाही आणि जळतही नाही, मस्त असे हे पापड मी तुम्हाला भाजून दाखवत आहे। पहिला पापड हा भाजून घेतलेला आहे, तर हा दुसरा पापड मी तुम्हाला भाजून दाखवत आहे। तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे भाजले जातात। स्वयंपाक सुद्धा होतो, पण लाईट बिलची बचत करण्यासाठी फक्त पापड भाजण्यासाठी सुद्धा वापरू शकता। अशा प्रकारे हे 2 पापड मी तुम्हाला भाजून दाखवलेले आहे। आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते। भाजलेला पापड सुद्धा मस्त खुसखुशीत हा झालेला आहे। मग तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार। आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद।